या 7 प्रकारच्या लोकांपासून सावधान राहा. नंबर 1, जळणारी लोक. तुमच्या यशाकडे पाहून कधीच तारीफ करणार नाहीत, पण मनातल्या मनात तुम्ही अपयशी व्हावं किंवा तुमचा सगळा विनाश व्हावा याची अपेक्षा करत असतात. खरं तर यांना देवाने आपल्यापेक्षा जास्त दिलेलं असतं, पण तरी यांचा हा स्वभाव असतो. नंबर 2, चहाडी करणारी. जी लोक इतरांच्या माघारी तुमच्याकडे येऊन त्यांच्या गोष्टी तुम्हाला सांगत आहेत, ही लोक तुमच्या माघारी त्यांच्या समोर जाऊन तुमच्याविषयी बोलतील. त्यामुळे अशा व्यक्तींसोबत काहीच बोलणं नको. नंबर 3, वापर करून सोडून देणारी लोक. हॅलो, हा कशा आहेस, कशी आहेस, बरं ते जाऊ दे, माझा ऐक ना, माझं तुझ्याकडे एक काम होतं रे, असं म्हणून यांना आपण तेव्हाच आठवतो जेव्हा त्यांना आपल्याकडून काहीतरी हवं असतं, पण जेव्हा आपलं काही काम असेल तेव्हा मात्र ही येणार नाहीत. नंबर 4, विनाकारणची स्पर्धा करणारी लोक. आपण जी प्रगती करतोय त्यात सहभागी होऊन आपल्यासोबत प्रगती करण्यात यांना काही एक इंटरेस्ट नसतो. त्यांना फक्त प्रत्येक विषयात आपल्यापेक्षा समोर जायचं असतं. आपण 1000चा ड्रेस घेतला तर ते 1100चा घेतील. आपण काही कौतुकाने आपल्याबद्दल सांगत असू तर लगेच, अरे हे तर काहीच नाही, माझं तर असं असं आहे आणि तसं तसंच आहे, असं म्हणून आपल्यापेक्षा काहीतरी जास्तीचं सांगत बसतील. नंबर 5, नेहमी खोटं बोलणारी लोक. ते एक खरी गोष्ट घेतील आणि तिला त्यांच्या फायद्यासाठी अशी वळवून बदलून सांगतील की आपल्याला काही कळणारच नाही. अशी लोक त्यांच्या स्वार्थासाठी काय काय करतील हे कुणीच सांगू शकणार नाही. नंबर 6, तक्रार करणारी लोक. आपण कितीही चांगल्या मूड मध्ये असलो तरी ही लोक येतील आणि याने असंच केलं, त्याने तसंच केलं म्हणत नुसती कंप्लेनिंग करायला सुरू करतील. ते तुमच्यातली सगळी एनर्जी शोषून घेतात आणि तुम्हाला प्रगती करण्यात अडथळा बनतात. आणि फायनली नंबर 7, माघारी सुरा खुपसणारी लोक. तुमच्या समोर मात्र खूप गोड गोड बोलतील, तुमच्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थच नाही असं बोलतील, पण माघारी जाऊन मात्र तुमच्या प्रत्येक प्लॅनला कसं उद्ध्वस्त करता येईल त्या गोष्टी करतील. या लोकांना आपल्या आयुष्यातले विषारी साप असंही म्हणू शकतो. तुमच्या आयुष्यात यापैकी कोणती लोक आहेत का? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.